नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये तब्बल 20 लाख घरकुले मंजूर झालेली आहे आणि घरकुलसाठी जे अनुदान दिले जाते त्यामध्ये आता काही वाढ झालेली आहे का किंवा किती पैसे 2025 मध्ये घरकुलासाठी दिले जाणार आहे, कोणत्या भागात किती अनुदान दिले जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच कामाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर 2025 मध्ये एका घरकुलासाठी सध्या जो निधी दिला जात आहे ते किती दिले जाणार आहे याबद्दलची माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। त्यानंतर घरकुल अनुदानात वाढ केली जाणार आहे की कधीपासून होणार, किती वाढ मिळणार या संदर्भातील माहिती समजून घेऊया। तर सध्या सर्वसाधारण घटकासाठी 1,20,000 तर डोंगराळ भागासाठी 1,40,000 एवढं अनुदान सध्या घरकुल बांधकामासाठी दिलं जात आहे। आता यामध्ये शौचालयाचे पैसे वेगळे येतात आणि काही रोजगार हमीचे जे पैसे आहे ते वेगळे येतात। जे लाभार्थी काम करतील त्यांच्यासाठी वेगळी मजुरी यामार्फत दिली जाते आणि काही भागात ती निधी दिले जात नाही। ज्या लाभार्थ्यांचे घरकुल 5 जानेवारी 2025 पर्यंत मंजूर झालेले आहे त्या लाभार्थ्यांना भागानुसार 1,20,000 ते 1,40,000 एवढे अनुदान सध्या दिले जात आहे। परंतु आता महागाईच्या काळात 1,20,000 मध्ये घराचे काम होत नसल्याने महाराष्ट्र सरकारने आता वाढीव अनुदान मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे। याबद्दलची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे। त्यांनी केंद्र सरकारकडे वाढीव अनुदानासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याबद्दल अजून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पात हे डिक्लेअर केले जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे। सध्या तरी याबद्दल काहीही अपडेट देण्यात आलेली नाही। तर सध्या ग्रामीण भागात 1,20,000 तर डोंगराळ भागात 1,40,000 एवढे अनुदान दिले जात आहे। यामध्ये काही अपडेट आल्या तर तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळीच्या ज्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। धन्यवाद।